आपण अपंग माणसं आहेत, आपल्याला कोणी काही नाही करीत. समाजात तशी हा. आपल्याला किंमत नाही रे. किंमत नाही राहिली आहे आपल्याला, आपला विचार कोण करतो? कोणीच नाही करीत. कोणीच नाही करीत. कुठं गेले हा, तरी हे आपण घेत त्यांना काही कळत नाही. काहीच कळत नाही. हा, यांच्याजवळ थांबायला नको थांबाय नको, आपल्याला किंमत नाही राहिली अपंगांना. अशी समाजाची वृत्ती झालेली आहे. हा, कोण आधार देणार आपल्याला? कोणीच नाही. हा, काय आता ठेवले देवाने तसंच राहायचं, काय करायचं? हा, आपल्याला काही पेन्सिल बी नाही चालू, काहीच नाही. काहीच नाही ना. हा, काहीच नाही. सरकार सुद्धा ध्यान द्याय ना आपल्याकडे. सरकार बी देत नाही, पाटील बी देत नाही, गावातलं सरपंच बी नाही. चला हा, ठेवले आनंदात त्याच्याशी राहावे, हा, चित्ती असू द्यावे, समाधान. मग काय. रस्त्यावर काय बघ पुढे तुमचं? पाटील तुम्हाला कळतं का नाही? आमच्या माणसाला काय केलं तुम्ही असं? मी आपण काय काय केले? केलं? याला काय तिकडे जागा नव्हती का? पायाला किती लागले? पायाला किती लागले आमच्या माणसाला? आईला आधीच हातपाय मोडलेले तुझं लुळ्या पांगड्या. तुम्हाला तिकडे बाजूला नाही बसता येत का कुठं? आम्ही लुळो पांघरा हे आमचा दोष आहे का? मग काय माझा दोष आहे काय? देवाने आम्हाला तसं घडवले. वाचवा, देवाण वाचवा, ठुले तर कोणी नीट करा. झक मारा, नीट राहा जरा. आम्ही काय तुमच्या रस्ता सोडून तिकडे झक मारा की तुमच्या बाजूला. तुम्हाला अशी यायची लुळी पांगडी सकाळ तुमची. पाटील, तुम्हाला जागा होती जायला. पाटील ही चुकतंय तुमचं. हा. पाटील, चुकवतो बरं का पाटील तुमचं चुकतंय. काय चुकतंय? आज तुम्ही अपंग माणसाला त्रास नाही दिला पाहिजे असा. तुम्ही हे मुद्दाम केलेले मुद्दाम. मुद्दाम केलं मुद्दाम पाटील. केलेलं? हा, आयला मग तो टंगडच मोडायला पाहिजे होतं का? मुद्दाम केलाय पाटलांनी. बघा रस्ता काय तुमच्या बाप तुमच्या बापाचं नाही बाबा. आमची अपंगाची आधीच अशी तर अवस्था पार आहे. मारायला लागलाय पारण इथं. तर उठ तिथून बाजूला चल. परत रस्त्यावर थांबला तर बघ मग दुसरं टंगड मोडीन तुझं पाडव्या. बघा मोठी माणसाचा कसा वर मोठी पावे. माणसं आहेत ती, काय करता येईल आपल्याला? हा. आपण तिघ जण आहेत, आपण काय करता येईल मग आपल्याला? हा एक आपल्याला किंमत काहीच नाही किंमत. देवाने असलं जीवन नसतं दिलं ते बरे झालं असतं. हा, माझी अशा अवस्था, तुम्ही असं अपंग आणि हे पण तेवढेच अपंग. कवर सोसायचं कवर श्वासीच आपण तिघांनी. पडलं तर काय नव्हतं वाटलं रे, पण आता लय दुखायला लागले. भाऊ मग इथं लागले ना? इथं तिथं नाही, तिथं नाही, तिथं नाही. इथं आयो, तिथं नको दाबू बाबा. आयो. मी दवाखान्याचं काय करायचं? जायचं दवाखान्यात मग? लागल्या मी असतं तरी ती बरं झालं असतं ना. काय आपण पाटलाला बोलून मग करू पैसे सुरू मग. काय तू पाटील पैसे देत असतो का? पाटला एकदा दड केलं मला. देते ना पैसे, काय झालं द्यायला? पाटील थांबला का आपल्याला? थांबला पाटील. देते ना, देते हा. ना, देते ना. किक मारलिंग केलं ना मग पाटील पाटील येत असतो. देते ना पैसे पाटील. मोठ्या माणसात कशाची रे कदर गरीबाची आहे. आयो. होईल, होईल, होईल. नेमकं काय झालं असं पायाला? मरत होतंय रे, हाडूक सरकलं. हाडूक सरकलंय ना? कसं नेऊ दवाखान्यात, नाही याच नावाच्याच रे बाबा. नेऊ दवाखान्यात आपण. पाटलाला बोलू आणि नेऊ दवाखान्यात. पाटील नसतोय, पाटील नाही यायचं. पाटील लय बेकार माणूस आहे. निऊ, किती निऊ, बोलायला का तू आपल्याला? नेऊ पाटील, आपलं लय भारी माणूस आहे पाटील. नेऊ. समाजात रे, समाजात अपंगाला कमी किंमत आहे. कोणी विचार करतो आपला? नेऊ 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 आपण पाटलाला फोन करू आ, आणि मग बोलून घेऊ. आता मी नसतो कोण दवाखाना नेऊ करायचा? पाटील पैसे देते ना आपल्याला. हा, पाटील पैसे हा? तिथं नको इथं नको घातलं बाबा तू. लय पाटील पैसे देते ना आपल्याला. लय दुखत आहे. कशाचं पाटील पैसे लय काय करी आता. पैसे नसतो राहिलो तुम्ही वाचला असतो ना. पाटील आपल्याला पैसे देते ना बरं का? बोल आपण पाटलाला. नाही मला सहनच व्हायना रे. नेऊ नेऊ आपण दवाखान्यात नेऊ. कुठं जायचं तुला बरं असा? नेऊ पाटलाला फोन करतो मी, मग नेऊ लगेच. अयो लय अवघड झालं माझं. आपण पाटलाला फोन करू. माझ्या पोटात सुद्धा कस तरी व्हायचं. हॅलो, हा बोल.
डॉक्टरला तर पहिलेच पैसे दिले होते, आपण भरले होते ना, अजून मागते तुम्ही. अरे पण अजून 50,000 म्हणल्यावर बरं बघतो मी. पण चुलती नीट होत्या ना, डॉक्टरला विचारलंय तसं. बर मी बघतो घरात हाय तर पैसे ठेवले होते मी, बघतो आणि घेऊन येतो दवाखान्यात. हा नाही नक्की पैसे आहेत घरात, मी बघतो लगेच खिशात घालतो आणि येतो लगेच दवाखान्यात घेऊन. मग तर झालं ना. बर काय काळजीच करू नको, मी आलो लगेच आलो, 10-15 मिनिटात आलो. हा डॉक्टरला म्हणा उपचार चालू राहू द्या, पैशासाठी बंद नका पडून देऊ. हा चुलते नीटच झाली पाहिजेत. हा लगेच येतो घेऊन, मी घरात बघतो पैसे आलोच मी. ठीक आहे ठेव मग. पैसे नाही ह्या खोलीत नसते, इकडच असले वाटत. तिथं नाही ठेवले म्हणा, नाही तिथं कपडे पुढं ठेवले होते, मला आठवले नाही. एक मिनिट बघू. हा बरं झालं सापडले टायमर. 50,000 असते, माझ्याच हाताने ठेवले होते म्हणजे. फोन नकोच सांगू, चला लवकर दवाखान्यात जावं लागेल. पैसे भरले म्हणजे बरं वाटतंय का आता? बरं आहे ना? हा कालच्या पासून जरा फरक पडला ना? फरक पडलाय मला. नाही ना काय केलं उपचार? काय केलं तुम्ही दवाखान्यात? नाही याला केलं? उपचार लय साधा केलाय. काय? कांदा गरम करून बांधला होता. हा रातोरात तुम्हाला सांगतो असं ठणक बंद झालं, सगळंच बंद झालं ते. हा पण तसं थोडं दुःख ते आलं बरं. मग आता तू काय केलं? हा. पण लय माझा नाही दुखत. मग चालायचं कधी पण? चला आता काय चल काठी घ्यावं लागेल. 4-2 दिवस. हा काठी घेऊन तर नक्की चालता येईनच. हम्म. काठी घेतली ना हळूहळू काठी टिकीट चल. हा पण काय होतंय बरं का, असं लचक बांधली वाटते थोडीशी मला. वाटते ना? ती जर लवणी दुसरीकडे लवणी थोडीशी जमलं तर आजची दही काय ते आंबे हळदी लावून बघतो काय होते. लय लय असे सारखं राव करते का. बरं तर लागलेच म्हणायचं आता, पण म्हणावं इतकं नाही. त्यातले त्यात 4 आणे. हा चारण बरे खाय, चारण नक्की आहे. लगेच होत असते. नाही मारे तो डांबरी पडलो का हा, काय. डांबरी. हा ठीक आहे सोपं आहे. काठी थार कापायचं. तरी मी धरलं. नाही तिथे माझं कायम त्याच्यात हात कापत त्याची कायम त्यात काय. आपण मी धरलं होतं ना, हा मीच उठवलं. नाही मला त्याच्यात नाही कळलं काय कोणी उठवलं. नाही एवढं काय मग कळून नाही आलं तसं. हात नव्हतं उभं राहायला. नव्हतं थाट नव्हतं उभं राहता लय अवघड झालं काय. आता बरं आहे ना पण? आता बरं आहे ना? बरं तुमचं कसं काय चाललं? आमचं बरं आहे. आमचं बी बरं आहे. तुमचं दुखत होतं मध्ये आता कसं? बरे. बरं आहे. आणि तुम्ही तर असं मी अपंग आहे. नाही त्याच्यात तुम्ही माझ्यापेक्षा जास्त बरं का. हा आणि आपल्याला अध्यक्ष आपल्याला पेन्सिल देतात. पेन्शन सरकार 2.5 रुपये पेन्सिल देतात. 2,500. हा आणि आम्हाला तर काय नाही लागा मित्रात असले. भेटते ना तुम्हाला पण? तुम्हाला बी नाही ना. नाही भेटते ना तुम्हाला पण. मग प्रयत्न करा राव आमच्या करता काय. मग आपण अध्यक्षाला फोन करून सांगू. तुमची नाध्यक्षाची ओळख आहे का? हा तालुका अध्यक्षाची ओळख आहे. तालुका अध्यक्षाची. हा अपंगाच्या. आणि मग तुम्हाला हे गावचं अध्यक्षपद दिले काय मग? हा गावचा अध्यक्ष तुमच्याकडे का? माझ्याकडे. हा त्या अध्यक्ष घ्या काम करून मग राहतो. घेऊ ना. सरकार बी देते आपल्याला 2.5 रुपये पेन्शन येते आपल्याला. हा ग्रामपंचायत पण 5% निधी देते आपल्याला. 5%. हा अजून काय पुन्हा सुविधा? घरकुलच भेटते आपल्याला. घरकुल पण हा अपंगांना. बरं होईल. आपल्याला हा. काय नाही पण ह्या असल्यावर काय अडचण आहे आपल्याला. मी असले तुम्हाला अडचण येऊन देणार नाही. नक्की मदत करा. फोन करू आपण त्यांना. हा
अजून आम्हाला ते अजून कुपनाचं बाई आपल्या अपंगांनाही भेटतं, अंतदायी कुपन भेटतं. ते आहे, ते अंत्योदयचं कुपन आहे आम्हाला. हा पण ती पेन्शन ती त्याचं काही पेन्शन नाही बी चालू वेगळं. करून देऊ कुपन तुम्हाला. मग त्याच्याकरता काय कागदपत्र लागते ते आम्हाला तुम्ही त्याचा पाठपुरावा करा, सांगा, आम्ही ते जमा करून तुमच्याकडे देऊ. हा काय त्याला काय कुपनात झेरॉक्स लागतात, आधार कार्ड लागतं, तुमचं VID कार्ड लागतं, ते सगळं लागणार आहे. आपण ते अध्यक्षाला फोन करून वरल्या ती करून घेऊ. मग सर्टिफिकेट सगळं लागेल आपलं, तुमच्या दोघांचं पण. आणि दुसऱ्या काही शासनाची योजना आहेत का आहे आपल्याकडे? ना आपल्याकडे सगळं. आहेत. हा काय काय योजना? लई योजना आहे त्याच्यात. मग योजना तुमचं मग अध्यक्ष तुमचं बरं आहे म्हणलं तेवढं राबवा कार्यक्रम काय मग? राहू आपण लगेच. आता माझं हे असं झालंय, हा तर मला बी मी काही मदतच होईल. एवढा अपंग आहे, एवढं मी अपंग आहे, तुम्ही तरी चांगले आहेत. पण तुम्हाला चालू आहे राव, आम्हाला कशाच काहीच नाही. चालू करून देणार मी. हा. आमच्याकरता मदत केली बरं होईल राव. चालू करून देणार मी तुम्हाला. आपण अध्यक्षाला फोन करू गडीवरती आणि करून घेऊ मग ते. चालतंय मग काय नाही. कोण माझे पैसे घेतले, पैसे 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 कोण आहे तो? माझे पैसे पैसे माझे पैसे मला ते दवाखान्यात पैसे घ्या तुझे तुझं काय आहेत का बरोबर बघा. लय उपकार झालं तुमच्या पाया पडतो माझ्या तर तुम्ही देवासारखे जाऊन आणत आहो. तुमचं दवाखान्यात तुमच्यासाठी हा ना, मी लय बोललो तुम्हाला त्या दिवशी. तुमचा पाय बरा आहे का? चला पाय बरं आहे आता माझा. पुतळा आहे, जरी चुकला असतं तरी आम्ही काय तुमच्या रागावलेलं नाही. खरंच चूक झाली माझ्याकडून. तुमच्या पाया पडतो मी. खरंच तुमचं लय उपकार झालं सगळ्यांचं माझ्यावर. खरंच चांगल्या माणसाने मदतीला आला, पण तुम्ही अपंग माणसं मदतीला आले. तुमचं उपकार झालं माझ्यावर. मी आयुष्यभर फेडू शकत नाही. असं म्हणून आम्हाला लागू नका तुम्ही. नाही नाही आम्ही नाही. मदत हा. केली ती. तुम्हाला उलट काय मदत लागली तर मला म्हणा, मी तुम्हाला नक्की मदत करीन. आम्हाला गरज पडली तर तुम्हाला आम्ही बोलू. काही काळजी करू नका. तुम्हाला जीव देईन तुमच्यासाठी मी. बघा तुम्ही आज माझा जीव वाचवलाय ना. किती बदल झाला पाटलांच्यात. झाला ना बदल. नाही मी कुठल्या गुरमीत होतो, माझी कोण चूक झाली. खरं तर नको असं वागायलाच नको होतं मी. खरं तर जाऊ द्या लय त्याग आता लय त्याग करून घेऊ नका. आता झालं काळजी गेलं करू नका. तुम्हाला काय लागलं ना मला म्हणा. मी तुम्हाला पेन्शन चालू नसली तर मी सरळ आहे ना मॅडमला सांगून अध्यक्षांना तुम्हाला आहे ना पेन्शन चालू करायला लावतो. पेन्शन हा म्हणजे पेन्शन म्हणजे पैसे भेटतात काय? भेटतेच ना तुम्हाला. अपंगांना सगळ्या योजना मिळते सरकारी. तुम्ही काळजी करू नका. काय आणि किती पैसे भेटतात महिन्याला? 2500 रुपये मिळते. मग तर मित्र आपलं चांगलं होईल. मग तर लय भारी होणार आपलं. जगायचं साधन काय आपल्याला? हा काही काळजी करू नका. येऊ कमी देवासारखे भेटले तुम्ही मला. पाटील तेवढा उपकार करा आमचा. पेन्शन नाही नाही उपकार नाही, ते आता माझं कर्तव्य आहे. अहो, तुम्ही जीव वाचवलाय माझा. भेटतो ग्रामपंचायत कोण हा ते एक सगळ्या सरपंचाला योजना आहेत. सांगा तुम्ही. सगळ्या सांगतो मी तुम्हाला. माझ्याकडे नंबर आहे. मी फोन करून तुम्हाला ते ग्रुप वर घ्यायला सांगतो सगळ्यांना. बरोबर आणि चालते. सरपंचाला पण सांगा तेवढं आपले. सांगतो तुम्ही काय आता काळजी करू नका. लवकर जा दवाखान्यात. हा हा दवाखान्यात तुमचं येतो. चुलता दवाखान्यात तुम्ही आहे ना? काळजी घ्या. तुम्हाला यायचंय का दवाखान्यात? नाही नाही मला बरं वाटते आता. वाटतंय ना? हा बरं वाटते. बरोबर. मी दवाखान्यातून आलो ना परत भेट घेईन तुमची. हा चला आता. चला आता जाऊ घरी. बरं झालं कोण डाकू आला होता. माझे तर 50,000 रुपये गेली होती. दवाखान्यात काय भरली असते मी. देवासारखी दिसली मला.